शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याच्या निर्गुण हत्येप्रकरणी पसार असलेला आणखीन एक संशयित आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केला। अब्जी मियां याकूब सय्यद असे जेरबंद केलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 संशयित आरोपी निष्पन्न झालेत, त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आलाय। अब्जी मियां सय्यद हा पसार होता, त्याचा भिंगार पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केलाय। दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या 5 संशयित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 13 संशयित आरोपी निष्पन्न झालेत, त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आलाय। 3 महिन्यात 45 गुन्हे दाखल, 1 कोटींचा मुद्देमाल हस्तगत। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध मावा, पान मसाला, गुटखा, सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकत गुटखा आणि मावा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। जिल्ह्यातील अवैध मावा, पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून 15 जून ते 20 ऑगस्ट या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे। पत्रकार सुशील थोरात यांच्यावर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 3 आरोपींना संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू शरद मते व प्रशांत शिवाजी निकरड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। थोरात यांनी विरोधात बातमी लावल्याच्या रागातून आरोपीने 15 ते 20 जणांच्या टोळक्यासह थोरात व त्यांच्या मुलाला मारहाण केली होती। आरोपी सोनू कोहक याने थोरात यांच्या कारला मोपेडने धडक दिली। दरम्यान आरोपी हल्ला करून फरार झाला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मुटकुळे यांच्या पथकाने गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतलाय। सुरुवातीला आरोपी राजगुरुनगर येथे असल्याची माहिती मिळाली होती। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील MIDC सार्वजनिक बांधकाम हद्दीतील अतिक्रमणांवर सोमवारी धडक कारवाई करण्यात आली आहे। MIDC व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सकाळी 10 वाजता ही मोहीम सुरू झाली। MIDC दूध डेअरी परिसरापासून नागापूर येथील सन फार्मा चौकापर्यंतच्या अनधिकृत टपऱ्या, दुकाने तसेच पक्की बांधकामे पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली। मात्र रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत टपऱ्या व हातगाड्या उभ्या राहत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा येत होता। विशेषतः भाजी विक्रेत्यांकडून रस्त्यावरच व्यवसाय केला जात असल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत होती। परिणामी या परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत होती। अहिल्यानगर जुना बाजार रोड परिसरातील बॉम्बे बेकरीच्या गोडाऊन मध्ये घुसून 2 भावांना शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे। यावेळी गोडाऊनच्या खिडकीच्या काचा फोडून तसेच बेकरीच्या मशीनचं नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी मोहम्मद अब्दुल रहमान चाऊस यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार आयान नासिर बागवान, शकील बागवान, नाशिर बागवान, त्याची पत्नी तसेच 2 अनोळखी इसमान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथं संपतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री चे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।